बारामती पोटनिवडणुकीत दुपारी एक मोठा ट्विस्ट आला। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे यांनी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आपला अर्ज मागे घेत सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा करून दिला। मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आम्ही अर्ज मागे घेतोय, मात्र 2029 ला आमचाच आमदार असेल असं सांगत भविष्यातला मोठा दावा केला। दरम्यान काँग्रेसच्या उमेदवारांना अर्ज मागे घेतल्यामुळे आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालाय। आज बारामती पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे हे काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं। अखेर दिल्ली पातळीवरील शिष्टाई कामी आली आणि काँग्रेसनं ऐनवेळी आपला उमेदवार मागे घेतला। यामुळे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालाय। दरम्यान यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जो बारामती मतदारसंघात आग्रह धरला गेला तोच आग्रह इतर मतदारसंघात देखील धरायला हवा, तो राहुरी येथे धरला गेला पाहिजे असं वक्तव्य करत शिष्टाई समान असली पाहिजे याकडे सर्वांचं लक्ष वेधलं। ज्यावेळी काँग्रेस दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांच्या विरुद्ध भाजपनं उमेदवार दिला आणि ती निवडणूक चुरशीची झाली, त्याची अप्रत्यक्ष आठवण सपकाळांनी करून दिली। सपकाळ एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पुढच्या निवडणुकीत बारामती काँग्रेसचा आमदार झाल्याचं दिसेल असं म्हणत एक प्रकारे बारामती विधानसभा जागेवर काँग्रेसची दावेदारीच ठोकली। तसेच सपकाळ यांनी वैचारिक भूमिका म्हणून काँग्रेसनं बारामतीत उमेदवार दिल्याचं देखील सांगितलं। तसेच आम्ही अजित पवार यांच्यासाठीही माघार घेत आहोत असं सांगत टोला लगावला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन केला होता, त्यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी हे वक्तव्य केलं। दरम्यान काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे यांनी अर्ज मागे घेताना पक्षानं मला थांबायला सांगितलं म्हणून मी थांबतोय असं सांगितलंय। नव्याने सुरुवात ही काँग्रेसला करण्याची गरज नाही, तर काँग्रेसनी 1885 ला घेतलेला जो वसा आहे हाच पुढे येऊन चाललेला आहे। कुठे नवा गडी नवा राज नाही। आमचा जो शाश्वत विचार आहे, ज्या विचारातून आयडिया ऑफ इंडिया ही जन्माला आलेली आहे, त्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी आम्हाला डिस्कवरी ऑफ इंडिया दिलेला आहे आणि त्याच चळवळीतून बाबासाहेबांनी दिलेले जे संविधान आहे हाच आमचा असणारा विचार आहे आणि याच विचाराने आम्ही सुरू झालेलो आहोत। हा, आपण म्हटल्यानुसार बरोबर आहे की कुठे संख्यात्मक आम्ही कमी जास्ती झालो असेल, मात्र विचारांपासून तसुबरी आम्ही हटलेलो नाही आणि त्या अनुषंगानं आम्ही पुढे जात राहणार आहोत। या एकंदरीत ज्या मागच्या काळातल्या ज्या असणाऱ्या सर्व घडामोडी आहेत राष्ट्रीय पातळीवरचा आणि महाराष्ट्र पातळीचा, या अनुषंगानं संघटन बांधणी, संघटन सृजनची जी प्रक्रिया आहे ती सर्वतर आम्ही सुरू केलेली आहे आणि बारामतीवर देखील आगामी काळात काँग्रेसमय करण्याच्या अनुषंगानं आम्ही सरसावलेलो आहोत। एक सकारात्मक वातावरणामध्ये काँग्रेसने कालचा हा संपूर्ण निर्णय घेतला। मी आपल्याला थोडं लक्षात आणून देऊ इच्छितो की एक निर्णय, एक भूमिका प्रदेशाध्यक्षा नात्यानं मी घेतली की जर आमचा मित्रपक्ष बारामती आणि राहुरीमध्ये निवडणूक लढत नसेल तर आम्ही लढण्याकरता तयार आहोत। मी घेतलेल्या भूमिकेच्या अनुषंगानं बारामती आणि राहुरीत त्याचे कुठेतरी पडसाद उमटले। बारामतीमध्ये आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली आणि त्यांनी ही जागा आम्हाला लढायला तयार आहोत आणि ही जागा आम्हाला सोडा अशा प्रकारची भावना व्यक्त केली, ठराव केला। त्यांनी तो ठराव घेऊन हा जिल्हा काँग्रेस कमिटीकडे दिला। जिल्हा काँग्रेस कमिटीने शिफारसीसह तो प्रदेश पातळीवर दिला आणि प्रदेश पातळीवर त्याच्या संदर्भातली एक मुलाखतीची, सर्व उमेदवारांना मुलाखतीची एक प्रक्रिया पार पाडली आणि त्यातून आम्ही एक नाव निश्चित करून हे केंद्र पातळीवर पाठवलं आणि तिथून त्याला मंजुरात मिळाली आणि ही प्रक्रिया पार पडणं आणि त्यामध्ये एका व्यवस्थेत आम्ही पुढच्या हुकुमशाही पद्धतीने नव्हे तर समन्वयाच्या पद्धतीने पुढे गेलो आणि काल आमच्या पक्षाचा निर्णय होईपर्यंत आमचा सैनिक जो आहे हा आकाश मोरेच्या माध्यमातून इथे तळ ठोकून होता आणि पक्षाचा निर्णय घेतल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्या संदर्भातला किंतु न बाळगता ते विड्रॉल करण्याकरता गेले। हे काँग्रेस पक्षाचं जे कल्चर आहे ते कल्चर या निमित्तानं त्याचं दर्शन झालं आणि या सगळ्या कल्चरच्या आणि कालच्या एकंदरीत सर्व उमेदवारीपासून सर्व गोष्टींच्या संदर्भात मी काँग्रेसची संस्कृती देखील आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी मांडू इच्छितो। यामध्ये भेटी घेण्याच्या संदर्भात काल सकाळी 7 वाजता रोहितदादा पवार हे आले, त्यांनी तास दीड तास चर्चा केली। त्यानंतर या संदर्भामध्ये फोन खणायला लागले।
प्रत्यक्ष भेटीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेसचं अजितदादा पवार यांच्या गटाचं एक शिष्टमंडळ जे काल मुंबईत उपलब्ध होते, ते मकरंदाबा पाटील मदत आणि पुनर्वसन मंत्री यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून एक शिष्टमंडळ तिथे भेटायला आलं. या व्यतिरिक्त फोन आले. त्या फोनमध्ये चौथ्यांदा सुनेत्रा जी पवार ज्या उमेदवार आहेत त्यांचा फोन आला. त्यांनी खरगे साहेबांनी तो निर्णय राज्यावर सोडवलेला आहे, तथा आपण विड्रॉल घ्यावा विनंती करणारा त्यामध्ये फोन होता. छगन भुजबळजींचा त्यामध्ये फोन होता. ही आधी इत्यादी जी फोन आहेत ही काल या संदर्भातली पक्षाध्यक्ष म्हणून मला आली. ते संवाद हा त्याच्या गैरसमजातून त्यांनी ते बोललं असेल, कारण पक्षाच्या सर्वच नेत्यांशी बोलण्याची जबाबदारी ही माझी होती. मी त्यांच्याशी बोललो, त्यांनी त्यांचं काही मत जे आहे ते व्यक्त केलं. मात्र ही सर्व चर्चा झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांशी चर्चा करूनच निर्णय जाहीर करायचे असतात. जो पार्टीचा जो संकेत आहे तो संकेत पाळणं आणि त्याची पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घेणं हे माझं कर्तव्य होतं. आणि त्या अनुषंगानं हा निर्णय ज्यावेळेस राष्ट्रीय अध्यक्षांशी बोलणं झालं आणि ज्यावेळेस पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं गेलं तेव्हाच तो अधिकृत होता. न लढण्याचं कारण काय? हीच निवडणूक आम्ही यावेळेसच लढणार होतो. ती का लढलो नाही हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि त्यामुळे आता आम्ही लढत नाही त्या विशिष्ट सहानुभूतीच्या पार्श्वभूमीच्या अनुषंगानं. मात्र 2029ला आम्ही इथे निवडणूक लढणार आणि आमचाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा उमेदवार बारामतीत निवडून येणार. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.